मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला खरं तर आज यश आलेलं आहे आणि याच यशाचा जो आनंद आहे हिंगोलीमध्ये ओसडून पाहायला मिळतोय। आपण संपूर्ण या ठिकाणी पाहू शकता की सर्वांचे चेहरे आज हे गुलालाने माखलेले आहेत। त्यांच्या प्रत्येक चेहऱ्यावर जो आहे या ठिकाणी आनंद पाहायला मिळतोय, कारण गेल्या 30 वर्षाचा जो काही लढा आहे त्याला आज कुठे यश आलेलं आहे। संपूर्ण चेहरे पाहू शकता, अशा प्रकारे प्रत्येकाच्या हातामध्ये गुलाल आहे आणि गुलालाने हे चेहरे जे आहेत ते सर्वत्र माखलेले आहेत। आपण पाहू शकता की सर्वांच्या चेहऱ्यावर आता हास्य आहे, कारण गेल्या 5 दिवसापासून जे आहे ते मनोज जरांगे पाटील मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण सुरू होतं आणि त्यांच्या आज कुठे सरकारनं मागण्या मान्य केलेल्या आहेत। तर गावातील जे काही इथं आलेले आहेत मराठा बांधव, त्यांची पहिली प्रतिक्रिया काय आहे मला सांगा भाऊ। आज सर्वच मागण्या मान्य झाल्या आहेत, काय वाटतो आनंद, कसं वाटतंय? आज आम्हाला दिवाळी सणासारखं वाटतंय एकदम। आमच्यासाठी आज दिवाळीच साजरी झाली असं वाटतंय। आम्हाला जेव्हा समजलं की आपला JR निघाला म्हणून, तेव्हापासून आता आमच्या म्हणजे एवढा उत्साह आला आमच्यामध्ये की तुम्ही आता त्याचा अंत करू शकत ना। आज 5 दिवसापासून उपोषण होतं आमचे मनोजदादा जरांगेचं। त्यांच्याकडे थोडीफार काळजी, त्यांची वीक प्रकृती होत चालली होती, तरी शासनाने याच्या आधी लवकर निर्णय घ्यायचा होता। ते न होता तरी बी आम्ही त्याच्यामध्ये समाधानी आहोत। उशिरा का होईना शासनाने आज निर्णय घेतलेला आहे आणि आज कोणताही सण नाही, आज आम्हाला दिवाळी साजरी झाली असाच अनुभव जो आहे त्या ठिकाणी येतोय। भाऊ मला सांगा, तुम्ही देखील वारंवार या लढ्यामध्ये सहभागी झालात, आज सर्वच मागण्या मान्य झाल्यात, काय वाटतो आनंद तुम्हाला? दिवाळीसारखा आनंद या ठिकाणी आम्हाला झाला। आज दिवाळी म्हटलं तर मराठ्यांची वागोट ठरणार नाही। गेल्या अनेक वर्षापासून जेव्हापासून हा लढा सुरू झाला, मी आमदार असताना माझं पहिलं पत्र महाराष्ट्र विधानसभामध्ये पहिलं पत्र त्या ठिकाणी मी मराठ्यांना आरक्षण द्या म्हणून या ठिकाणी दिलं होतं आणि ESBCचं पहिलं सर्टिफिकेटसुद्धा महाराष्ट्रामध्ये आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा मी त्या ठिकाणी दिलं होतं। म्हणून मनोजदादा जरांगे पाटलाच्या रूपानं त्यांनी आंदोलन या ठिकाणी अनेकदा छेडलं आणि आज त्याच्या आंदोलनाला या ठिकाणी यश आलं। कालच आमची जेव्हा मराठा सेवा संघामध्ये त्या ठिकाणी गुणगौरव झाला, तिथंसुद्धा मा जिजाऊ आणि शिवराव यांच्या चरणी आम्ही प्रार्थना केली होती की जरांगे दादाला या ठिकाणी यश येऊ दे, आणि ती आज मान्य झाली। याबद्दल आम्हाला मराठ्यांचा हा सण म्हटलं तर वागोटा। पुढारी न्यूजने देखील हा मुद्दा लावून धरला होता। काय भावना आहेत पुढारी न्यूजने म्हणजे वारंवार आझाद मैदान या ठिकाणी जाऊन विशेष ते त्या ठिकाणी कव्हरेज करतो, काय वाटते तुम्हाला? सर्वप्रथम मी हिंगोलीतल्या पुढारी न्यूजसह सर्व पत्रकार बांधवांचे अभिनंदन करतो, कारण या लढ्यामध्ये हिंगोलीमधून सगळ्यात जास्त जर मदत केली असेल सगळ्या आमच्या केलेल्या कार्यक्रमाला प्रत्येक, तर हिंगोलीमधून झालेली आहे, सर्व पत्रकार बांधवांनी केलेली आहे। आणि आज आम्हाला जो आहे मराठा समाजासाठी आजचा जो दिवस आहे तर खरं म्हणजे हा स्वर्ण अक्षरानं आजचा दिवस लिहिला जाणार आहे, कारण मनोजदादा जरांगे पाटलासारखं नेतृत्व आज आपल्या समाजाला आत्तापर्यंत मिळालं नव्हतं। आणि जी आरक्षणाची मागणी आहे तो OBCमधून आरक्षण मागण्याची सर्वप्रथम धाडस फक्त जरांगे पाटलांनी केला आणि ती जरांगे पाटलाची जे झालेलं धाडस आज रोजी रूपामध्ये आलं आणि सर्वाला आम्हाला आता OBCमधून आरक्षण मिळतं आहे, हे सगळ्यात मोठा आमच्या सर्व समाजाचा आनंद आहे। आणि हा लढा गरजवंत मराठ्यांनी जिंकला असंच मी या प्रसंगी म्हणेल, कारण इथं सर्वात जास्त गरजवंत मराठे लढलेले आहेत। भाऊ, शासन निर्णय निघालेला आहे, लागू झाल्यानंतर नेमकं काय फायदा होऊ शकतो यांचा? असं आपण म्हणतो कोई भी लक्ष्य साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नहीं। मराठे लढले आणि मराठे जिंकले, कारण हैदराबादचा गॅजेट लागू करणं हे गायकवाड कमिशननं सांगितलं होतं की हैदराबादचा गॅजेट लागू करा आणि त्या माध्यमातून मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं। आणि सरकारनं उशिरा का होईना पण 2025मध्ये महाराष्ट्राच्या मनोजदादा जरांगे पाटलांनी मराठ्यांची अस्मिता जाग्या केल्या आणि मराठ्यांना मुंबईला घेऊन गेले आणि हे आंदोलन यशस्वी केलं। या मराठ्यांना हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून सर्व नोंदी मिळून जे काही मराठवाड्यातील निश्चितच मराठवाड्यातले जे मराठे आहेत त्यांना OBC आरक्षणाचा निश्चितच फायदा या माध्यमातून होणार आहे। खरं तर हा आजचा मराठा आरक्षणाच्या विषयीचा जो काही दिवस आहे
हा निर्णायक दिवस आहे, सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा दिवस आहे. आणि विशेषतः धन्यवाद पुढारी न्यूजचे. ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये आंदोलनाचा ओघ चालू होता, आंदोलन हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर चालू होतं, उपोषणाचा आजचा 5वा दिवस होता आणि आज आंदोलन बदनाम करण्याचा आणि कुठेतरी मीडिया ट्रायल घेण्याचा प्रयत्न हा मराठ्यांच्या बाबतीमध्ये इतर न्यूज चॅनलमध्ये झाला. परंतु पुढारी चॅनलच्या माध्यमातून जी काही भूमिका पुढारी चॅनलनं सत्यता मांडली ती देखील आजच्या प्रसन्न जोशी असतील आणि आपलं संपूर्ण टीम असेल यांच्या माध्यमातून जे काही तुम्ही मराठ्यांची बाजू लावून धरली आणि सत्यता दाखवली, त्या सत्यतेचा आणि पुढारी चॅनलचा देखील आजच्या या आनंद उत्सवामध्ये खारीचा का असेना वाटा 100% आहे असं देखील मी मानतो आणि धन्यवाद देतो. पाटील सांगा, आज काय आनंद वाटतो तुम्हाला? गुलाला देखील तुम्ही मागून गेलात, काय वाटतं तुम्हाला? आज आनंद म्हणजे मराठ्यांची खरोखर या ठिकाणी दिवाळी आहे. कारण जी जात आमची आहे 1984 पासूनचा हा लढा आमचा, 82 पासून जे अण्णासाहेब पाटील ज्यांनी आत्मबलिदान दिलं मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून, 42 वर्षाचा लढा आहे. तो लढा आज पूर्णत्वाला गेला हे या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि जरांगे पाटलावर 100% आमचा विश्वास आहे आणि त्यांच्या लढ्याला यश आलेलं आहे. नक्कीच. तर आपण बघितलं असेल, कारण जो काय 30 वर्षाचा लढा होता तो लढा आज पूर्णत्वास गेलेला आहे. आणि विशेष म्हणजे पुढारी न्यूजनं जे काही सत्यता दाखवली आहे त्याबद्दल देखील या मराठा बांधवांनी विशेष आभार मानलेले आहेत. संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली.